नमस्कार मंडळी. तर दिवसाची सुरुवात माझी झाली आहे फ्लिपकार्टवरून भाजी आणि ग्रोसरी ऑर्डर करण्यापासून. कारण की फ्रीजमधल्या सर्व भाज्या संपल्या होत्या. भाज्या काढतच होते तोपर्यंत माझ्या खिडकीमध्ये आले हे माझे नेहमीचेच पाहुणे, जे की दररोज येऊन माझी झाडे तोडून जात आहे. तरीसुद्धा त्यांना थोडीफार बाजरी टाकली. त्यानंतर घेतले वरण भाताचे कुकर लावायला, कारण भाजी आणि चपाती मी अगोदरच बनवून ठेवली होती. वरण भाताचे कुकर थंड झाल्यानंतर मी वरणाला फोडणी देऊन घेतली. तर दुपारच्या जेवणात माझा वरण भात, चपाती, कोबीची भाजी, शेंगदाण्याची चटणी असा मेन्यू होता. त्यानंतर म्हणलं दुपारी कलिंगड कापावं. कलिंगड खाऊनसुद्धा एवढे उरले होते म्हणून म्हटले आईस कुल्फी करावी. तर म्हणलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. त्यासाठी प्रथम एका मिक्सर जारमध्ये मी बिया काढून घेतलेले कलिंगड घेतले आहे. सोबतच त्यामध्ये 1 चमचा साखर ॲड केली आहे. थोडेसे मीठही टाकले आहे. नंतर हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहे. अगदी बारीक स्मूथ पेस्ट होईल अशी. नंतर हा ज्यूस कुल्फीच्या मोल्डमध्ये बिना गाळता भरायचा आहे. ज्यूस भरून झाल्यानंतर कुल्फीचा मोल्ड फ्रीजरमध्ये 7 ते 8 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. 7 ते 8 तास झाल्यानंतर आपली कुल्फी तयार आहे. तर मंडळी कशी वाटली ही कलिंगडची कुल्फी कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.